नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आज वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे. आज 23 जून. आज दिवसभरामध्ये राज्याच्या बऱ्याच भागामध्ये विजांचा गडगडाट, मुसळधार पाऊस, तर काही भागांमध्ये आपल्याला ढगफुटी सदृश्य पाऊस देखील बघायला मिळू शकतोय. पावसाचा जोर आज बऱ्याच भागामध्ये वाढतो आहे. छोटीशी अपडेट आहे. आज दिवसभरामध्ये होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर बघणार आहोत. जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या अपडेट्ससाठी. तर मित्रांनो, सकाळचे जर वातावरण बघितलं तर सकाळच्या वातावरणामध्ये आपल्याला पाऊस बघायला मिळू शकतो. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या काही भागामध्ये सावंतवाडी, मालवण, कुणकेश्वर, तसेच हा जो काही रत्नागिरी जिल्ह्याचा परिसर आहे, रत्नागिरी, निरवा, मुलगुण, बेलकर, साखरपा, देवरुख, संगमेश्वर, हा जो सर्व काही परिसर आहे या परिसरामध्ये पावसाचा जोर जास्त बघायला मिळू शकतो. मित्रांनो, हा जो परिसर आहे पुरंगड, तसेच रत्नागिरी, तसेच हा नेरवा, मुलगुण या परिसरामध्ये अतिमुसळधार पाऊस बघायला मिळेल. तर माखजन, संगमेश्वर, देवरुख, बेलकर, साखरपा या ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आज सकाळच्या वातावरणामध्ये आहे. तसंच हा जो काही सर्व पाऊस आहे हा पूर्वेकडे सरकताना आपल्याला बघायला मिळेल. मराठवाड्याकडे आणि मध्य महाराष्ट्राकडे हा पाऊस सरकताना आपल्याला दुपारच्या दरम्यान बघायला मिळेल. तर आपण बघू शकता, दुपारच्या दरम्यान जर बघितलं तर हाच पाऊस मध्य महाराष्ट्राकडे सरकत आहे. तर मध्य महाराष्ट्राकडे आणि खानदेशात देखील हा पाऊस बघायला मिळेल. तर बघूया आपल्याला हा पाऊस खानदेशात आणि मध्य महाराष्ट्रात कोणत्या भागामध्ये पावसाचा धुमाकूळ आज दुपारच्या दरम्यान बघायला मिळू शकतो. हा जो काही सर्व परिसर आहे या सर्व परिसरामध्ये हाच पावसाचा जोर, याच पावसाचा जोर वाढलेला आहे. तर सविस्तर बघूया कोणत्या भागात जोर वाढलेला आहे. तर नाशिकचा जो काही परिसर आहे, नाशिककडे पावसाचा जोर वाढलेला आहे. किनारपट्टीकडे पालघर जिल्ह्याच्या पूर्व भागाकडे हा पावसाचा जोर वाढलेला आहे. कोंडाली, जव्हार, वाडा हा काही परिसर आहे, शहापूर या परिसरामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. तसंच नाशिककडे हा जोर वाढलेला आहे. नाशिकमध्ये आपल्याला हा पाऊस बघायला मिळू शकतो. या परिसरामध्ये मालेगावचा जो काही परिसर आहे, तसेच मनमाडचा काही परिसर आहे, येवल्याचा काही परिसर आहे, सटाणा, देवळा, चांदोड जो काही परिसर आहे या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. इकडे सापुतारा, वणी, निफाड, नाशिक, तसेच खरपाडा, त्र्यंबक हा जो सर्व काही परिसर आहे या परिसरामध्ये जबरदस्त पावसाचा जोर या ठिकाणी सर्वत्र वाढलेला आहे. जबरदस्त जोरदार पाऊस दुपारच्या दरम्यान बघायला मिळू शकतोय. तसेच या ठिकाणी देखील जोरदार पावसाची शक्यता आहे. सिन्नरचा भाग आहे, सिन्नरच्या भागामध्ये जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय. तसेच अहिल्यानगरकडे जर बघितलं तर कोपरगावचा परिसर आहे, श्रीरामपूरचा परिसर आहे, संगमनेरचा परिसर आहे, या परिसरामध्ये पावसाचा जोर वाढलेला आहे. तर मित्रांनो, इकडे राहुरी, घोडेगाव, बगूर या ठिकाणी देखील पावसाचा जोर वाढलेला आहे दुपारच्या दरम्यान. अहिल्यानगरकडे जवळपास बऱ्याच भागामध्ये जोर वाढलेला आहे. पाथर्डी, अहिल्यानगर, राळेगाव, जामखेड, कर्जत, श्रीगोंदा, दौंड हा जो काही सर्व लगतचा काही परिसर आहे सर्वत्र या ठिकाणी पावसाचा जोर जबरदस्त वाढलेला आहे. टाकळी, डोंकेश्वर, तसेच पारनेर, सुपे, खंडाळा हा जो सर्व परिसर आहे या ठिकाणी पावसाचा जोर वाढलेला आहे. पुणे जिल्ह्याकडे जर बघितलं तर पुणे जिल्ह्याच्या देखील काही परिसरामध्ये हा जोर वाढलेला आहे. जुन्नर, मंचर, चाकण, पुणे हा जो सर्व परिसर आहे मुसळधार पावसाची शक्यता आहे. दावरी, सुसगाव, आळंदी, वाघोली, लोणी, काळभोर या ठिकाणी दुपारच्या दरम्यान जबरदस्त जोर वाढलेला आहे. आणि मित्रांनो, हा जो काही परिसर आहे या ठिकाणी अतिमुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतो. तुरळक ठिकाणी अतिवृष्टी सदृश्य पाऊस होण्याची शक्यता या भागामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते. तर या ठिकाणी बघू शकता मारगाव आहे, कडगाव आहे, दौंड आहे, तसंच पदगाव, श्रीगोंदा, कुलधरण, बिटकेवाडी हा जो काही परिसर आहे या परिसरामध्ये जबरदस्त पावसाचा जोर वाढलेला आहे. या परिसरामध्ये आणि आसपासच्या परिसरामध्ये जबरदस्त जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो दुपारच्या दरम्यान. आणि इकडे छत्रपती संभाजीनगरकडे या ठिकाणी देखील काही भागामध्ये दुपारच्या दरम्यान पावसाला जोर वाढत आहे. आणि हाच पाऊस जर सायंकाळच्या दरम्यान बघितलं तर सायंकाळच्या दरम्यान आपल्याला हा पाऊस मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना जिल्ह्याकडे देखील बघायला मिळू शकतोय. नाशिकच्या बऱ्याच भागामध्ये पाऊस राहील संध्याकाळच्या दरम्यान आणि अहिल्यानगरच्या देखील बऱ्याच भागामध्ये पावसाचा जोर बघायला मिळेल. सोबतच हा पाऊस जो वाढत आहे तो छत्रपती संभाजीनगर, जालना जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये वाढत आहे. छत्रपती संभाजीनगरकडे जर बघितलं तर सेंद्रमेडिसी, पिपरी, काचोड, पाचोड या ठिकाणी मुसळधार पाऊस, निंबे, जळगाव, बिडकीन, तसेच धरण क्षेत्राकडे धाकेपाल, पैठण, दैगावणे, भक्तापूर हा जो काही सर्व परिसर आहे या ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. आणि उत्तर परिसर बघितलं दौलताबाद, एलुरगुफा, देवगड, हतनूर, कन्नड, अंबाला, साईगावन, चाळीसगाव, फुलंब्री, रामगाव, पिशोर या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. जालनामध्ये जर बघितलं तर तारगाव, गोलापांगरी, बदनापूर, दाभाडी,
देऊळगाव राजा लगतचा परिसर बुलढाणाचा काही या ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर जालना जिल्ह्याच्या बऱ्याच परिसरामध्ये पावसाचा जोर वाढत आहे. तसेच इकडे किनारपट्टीच्या भागाकडे देखील आणखी सायंकाळच्या दरम्यान पावसाचा जोर वाढत असून इकडे साताराकडे देखील मुसळधार पावसाची शक्यता आहे. मेधा वसुटपोट सौराट अरशी शिंगेवाडी या ठिकाणी सायंकाळच्या दरम्यान पावसाचा जोर वाढत आहे. तर मित्रांनो इकडे सांगली कोल्हापूरकडे जर बघितलं तर सांगली कोल्हापूरचा जो काही परिसर आहे या ठिकाणी देखील जोरदार पाऊस बघायला मिळेल. विखुरलेल्या स्वरूपात सांगलीकडे पावसाची शक्यता आहे. कोल्हापूरकडे मुसळधार पावसाची शक्यता आहे. आज दुपारच्या दरम्यान दुपारनंतर या ठिकाणी पावसाचा जोर जास्त बघायला मिळू शकतो. कोल्हापूर ज्योतिबा कोडोली किनी आष्टा संगरूळ तसेच इचलकरंजी कागल या परिसरामध्ये पाऊस बघायला मिळू शकतो दुपारच्या दरम्यान. आणि पुणे जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये पावसाचा जोर वाढत आहे. बारामतीकडे देखील जोरदार पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी बघायला मिळू शकते. छत्रपती संभाजीनगरकडे पावसाचा जोर वाढत आहे. तर मित्रांनो सायंकाळच्या दरम्यान हा पाऊस जो आहे तो विदर्भाकडे सरकत आहे. विदर्भाकडे अकोला अमरावतीच्या बऱ्याच भागामध्ये आपल्याला पाऊस बघायला मिळू शकतोय. मुसळधार पाऊस अकोला मूर्तिजापूर दर्यापूर अकोट तेल्हारा हा जो काही परिसर आहे या ठिकाणी पावसाचा जोर वाढत आहे. आज सायंकाळच्या दरम्यान आणि रात्रीच्या दरम्यान हा पावसाचा जोर विदर्भाकडे सरकत आहे. मराठवाड्यानंतर विदर्भाच्या बऱ्याच भागामध्ये आपल्याला पावसाचा जोर बघायला मिळू शकतोय. अकोला अमरावती यवतमाळ वर्धा या ठिकाणी पावसाचा जोर वाढलेला बघायला मिळेल. तसं रात्रीच्या दरम्यान जर बघितलं तर रात्रीच्या दरम्यान पूर्व भागाकडे हा पाऊस सरकून नागपूर विभागामध्ये हा पाऊस बघायला मिळेल. नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूरकडे हा पाऊस बघायला मिळेल. तसंच वर्धा यवतमाळकडे आपल्याला सायंकाळच्या दरम्यान वर्धा यवतमाळ अमरावती अकोला वाशिम बुलढाणा या ठिकाणी पाऊस बघायला मिळेल. सायंकाळच्या दरम्यान बुलढाणाकडे देखील पावसाचा जोर जबरदस्त बघायला मिळू शकतो. बुलढाणा मोटाला खामगाव मलकापूर जामोद या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. खानदेशात जर बघितलं तर खानदेशात देखील पावसाची शक्यता आहे. मात्र खानदेशात आपल्याला पाऊस विखुरलेल्या स्वरूपात जास्त भागामध्ये बघायला मिळेल. जोरदार पाऊस राहील मात्र विखुरलेल्या स्वरूपात पाऊस काही भागामध्ये पावसाचा जोर आहे. तर जळगावमध्ये जर बघितलं जळगाव भुसावळ मुक्ताईनगर धरणगाव एरंडोल या परिसराकडे देखील पावसाची शक्यता आहे. मात्र मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस धुळेकडे देखील पावसाचा जोर वाढलेला आहे. जोरदार पावसाची शक्यता धुळे जिल्ह्यामध्ये आहे. नंदुरबारकडे मात्र विखुरलेल्या स्वरूपात पावसाची शक्यता आहे. तर मित्रांनो इकडे धाराशिवकडे सोलापूरकडे जर बघितला हा जो काही परिसर आहे बीड धाराशिव तर या परिसरामध्ये देखील आपल्याला पाऊस बघायला मिळेल. तर हा जो काही पाऊस आहे धाराशिवकडे आपल्याला पाऊस बघायला मिळू शकतो मित्रांनो. आणि धाराशिव लातूरकडे आपल्याला पाऊस बघायला मिळेल. आज दुपारच्या दरम्यान ढगाळ वातावरण राहील. त्यानंतर विखुरलेल्या स्वरूपात पाऊस बघायला मिळेल. मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता धाराशिवकडे लातूरकडे आपल्याला बघायला मिळू शकते. तसेच परभणीकडे देखील पावसाची शक्यता नांदेड वाघाळाकडे देखील पावसाची शक्यता सायंकाळच्या दरम्यान आहे. मात्र विखुरलेल्या स्वरूपात पाऊस आपल्याला बघायला मिळेल. पावसाचा जोर आपल्याला आपण सांगितलेल्या या भागामध्ये बघायला मिळू शकतो. नाशिक अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर किनारपट्टीचा परिसर तसंच पुणे सातारा या ठिकाणी पावसाचा जोर आहे. सोलापूरच्या देखील बऱ्याच भागामध्ये आज पावसाचा जोर वाढलेला बघायला मिळू शकतोय. मराठवाडा आणि विदर्भाकडे हा पाऊस सरकत आहे. तर मित्रांनो तुमच्या विभागाचा हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी तुमच्या विभागाचे नाव आम्हाला कमेंटमध्ये अवश्य कळवा. आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर पावसाचा जोर आज किनारपट्टीचा जो काही परिसर आहे सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड मुंबईकडे पावसाचा जोर वाढलेला आहे. तर मध्य महाराष्ट्रामध्ये आणि खानदेशात जर बघितलं तर नाशिक अहिल्यानगर पुणे हा जो काही परिसर आहे या ठिकाणी पावसाचा जोर वाढलेला आहे. आणि या ठिकाणी मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना बीड जिल्ह्याकडे पावसाचा जोर वाढलेला आहे. आणि विदर्भात देखील बऱ्याच भागामध्ये या ठिकाणी अकोला अमरावती बुलढाणा यवतमाळ या ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो जोरदार स्वरूपात. तर मित्रांनो जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. चला भेटूया व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद जय महाराष्ट्र.